करणार आहोत दोडक्यांच्या सालांची चटणी। त्यासाठी आपण पहिल्यांदा दोडकी धुवून व्यवस्थित धुवून सोलून घेतलेली आहे। अशा रीतीने आपण दोडकी व्यवस्थित सोलून घेतलेली आहेत। दोडक्यांची सालं आपण आता तव्यावर थोडेसे तेल टाकलेले आहे आणि आता आपण दोडक्याची सालं त्याच्यावर फ्राय करून घेत आहोत। अशा रीतीने आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया। अशा रीतीने आपण दोडक्याची सालं व्यवस्थित भाजून घेतलेली आहेत। चटणी वाटण्यासाठी आपण आता घेतलेले साहित्य आहे डालिया, कोथिंबीर, मिरची, लिंबू, चवीनुसार मीठ घेणार आहोत आणि दोडक्याची सालं जी भाजून घेतलेली आहे ती। आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया। अशा रीतीने आपली दोडक्यांच्या सालांची चटणी रेडी आहे आणि तुम्ही भाकरी सोबत खाऊ शकता। अशी चटणी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। थँक्यू।